हाय, शिल्पाच किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे या कालच्या इडल्या बनवलेल्या राहिल्या आहेत, तर त्यापासून आता मी इडलीचा उपमा बनवत आहे। तर चला बनवूयात। इडलीचा उपमा बनवण्यासाठी मी इथे 9 ते 10 इडल्या कुस्करून घेते। जेवढ्या इडल्या राहिल्यात त्या सगळ्या इडल्यांचा उपमा मी बनवणार नाहीये। त्यातल्या अर्ध्या इडल्या म्हणजेच 10 इडल्या कुस्करून बाकीच्या ज्या उरतील त्या इडल्या तळणार आहे, कारण माझ्या लहान मुलाला तळलेल्या इडल्या शेजवान बरोबर खायला आवडतं। इथे आपल्या 10 इडल्या कुस्करून झाल्यात। आता गॅसवर पॅन गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये एक पळी तेल टाकलंय। तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी तडतडली की जिरे, हिंग, कढीपत्ता, 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून याला थोडंसं परतून घ्यायचंय। त्यानंतर त्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा टाकलाय। कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे। कांदा परतल्यावर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकते। टोमॅटो देखील आपल्याला नरम होईपर्यंत परतायचा आहे। टोमॅटो बरोबरच इथे मी चवीनुसार मीठ टाकत आहे। टोमॅटो नरम झाला की त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची। हळद देखील यामध्ये मिक्स करून घेतली की मग जो आपण इडलीचा चुरा करून घेतलाय तो टाकलाय। आता हे सर्व मिक्स करायचं आहे। सर्व मिक्स झालंय। आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। गॅस बंद केलाय आणि कोथिंबीर देखील मिक्स करून घेते। याला एका प्लेटमध्ये काढते। आता इथे मी बाकीच्या ज्या इडल्या ठेवल्या होत्या त्या तळणार आहे। त्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करून घेतलंय आणि अशा प्रकारे इडली कापलेली आहे ती या गरम तेलामध्ये सोडते। या इडल्या तळण्यासाठी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर सर्व इडल्या तळून घेते। इडल्या लालसर तळल्या की त्या एका प्लेटमध्ये काढायच्या आणि गॅस बंद करायचा। तळलेल्या या सर्व इडल्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तयार झालेला आहे आपला इडलीचा उपमा आणि तळलेल्या इडल्या। तुम्हाला हा मी बनवलेला इडलीचा उपमा किंवा या तळलेल्या इडल्या कशा वाटल्या त्या मला कमेंटमध्ये सांगा। जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हां, स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका।